कसे आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बाज. आज जे स्पेशल असणार आहे घरी, सो आई फिश करणार आहे आज मी. प्रॉन्स आहे आणि एक अजून कुठली तरी फिश आहे. आय हॅव नो आयडिया. मी अजिंक्यला विचारेन ते. पण आज अजिंक्य आणि बाबा सगळ्यांचं खायचं मन होतं फिशचं. सो आज टुडे इज गोइंग टू बी अ फिश डे. फुल ऑन असं फिशवर ताव मारणार आहे बिकॉज आम्ही अगदी नॉनव्हेज लवर्स आहे आणि आमच्याहून जास्त आमचे बाबा खूपच जास्त फिश लवर नॉनव्हेज लवर आहे. सो येस, टुडे इज गोइंग टू बी अ फिश डे आणि मी तुमच्यासोबत पण शेअर करते की मी कसं बनवणार आहे. ट्राईड इट बिफोर. मी पहिले केलं आहे बट लेट्स सी, एव्हरी टाईम आपण करतो तर एक नवीन टेस्ट येतो. स्टे ट्यून्ड. ओके, सो टू बिगिन विथ, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2 फिश आणले आहे. एक तर प्रॉन्स आहे आणि आय गेस ही सुरमई आहे. सो येस, सो ह्याला पण मी सगळं साफ करून घेतलं आहे. सो बेसिकली मॅरिनेट करताना मोस्टली कोकम सरबत पहिले घालतात अँड ऑल. सो मी यावेळेस असं समथिंग वेगळं ट्राय केलं आहे. कोकम सरबतच्या ऐवजी मी ट्राय केले लिंबू, बिकॉज दोघं लिक्विड आहे आणि मॅरिनेटच करण्यासाठी यूजच होणार आहे. सो इट्स ओके. अँड मोस्टली मी हळद आणि आपलं जे तिखट आहे ते मी वापरलं आहे करायला. बेसिक, अगदी बेसिक आहे हे. मोस्टली असं म्हटलं जातं की हे 2च इन्ग्रेडियंट्स यूज करायला पाहिजे बिकॉज ॲक्च्युअल जी फिशची चव आहे ते ह्याच्यानेच कळते. नाही तर मोस्टली लोकांना थोडंसं स्पायसी किंवा थोडंसं टँगी फ्लेवर हवा असतो. सो ते लोक हळद आणि तिखटासोबत अद्रक लसणीचा पेस्ट पण यूज करतात. ते पण चांगलं कॉम्बिनेशन आहे. बट अगर अस्सल आपल्याला फिशचं चव हवं असेल सो आय प्रिफर की फक्त हळद आणि तिखटाचा आपण यूज करूया. सो येस, असं प्रॉपरली मी असं हे मॅरिनेट करून घेतलं आहे. ओके, सो मॅरिनेशन डन आहे. दोघं फिशचं मॅरिनेशन झालं आहे. आता मी ॲटलिस्ट फ्रीजमध्ये 2 तास तरी ठेवेन ताकी त्याच्यावर प्रॉपर कोटिंग आहे मॅरिनेशनचं अँड देन वी कॅन हॅव अ गुड टेस्ट. फिशसोबत जे नेक्स्ट आहे ते मी करते सोलकढी. बिकॉज जेव्हा आपण फिश खातो तर एक असं प्रॉपरली डायजेस्ट व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी नेहमी सोलकढी तर करते. सोलकढीसाठी इथे सोलं घेतली आहे मी. आता गरम पाणी टाकणार सो दॅट ते प्रॉपरली असे डिझॉल्व्ह होऊन जाईल. मी हे खोबरं घेतलं आहे, त्याच्यात मी मिरची आणि गार्लिक, आय मीन लसूण. सो ह्याचं मी मिश्रण करते इन द मिक्सी. गरम पाणी घालून या तिघाचं मिक्सचर करायचं आणि सोलकढी रेडी. सो लास्टमध्ये फक्त मी थोडंसं मीठ घालणार आहे अँड देन आज सोलकढी इज रेडी. सोलकढीला मी रेफ्रिजरेट केलं आहे बिकॉज एनिवे आपण थंडच पितो आणि मोस्टली आता गरमी पण आली आहे. सो आय गेस थंडे ड्रिंक्स बरं वाटतं. सो वी आर मूव्हिंग ऑन टू प्रॉन्स करी. सो मी गोवन स्टाईल प्रॉन करी करणार आहे. तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते मी काय काय यूज करते. हे किसलेलं खोबरं घेतलं आहे, कांदा चॉप करून घेतला आहे, कोरिएंडर सीड्स घेतले आणि थोडासा तांदूळ घेतला आहे त्याला थिक टेक्स्चर आहे ना. आता यात आपण थोडीशी हळद घालणार, थोडीशी मिरची. सो ह्याला आता आपण सगळं ग्राइंड करून घेणार. चिंच पण घेतली आहे, थोडंसं टँगी टेस्ट येतो तर बरं वाटतं. सो मी चिंच पण घालणार आहे. चिंच मी वरून ॲड ऑन केली म्हणजे हा एक बेसिक इन्ग्रेडियंटच आहे करी बनवण्यासाठी. पण चिंच कशासाठी टँगी फ्लेवर जो करीमध्ये येतो ना तो थोडा छान वाटतो.
सगळं प्रिपेअर्ड आहे. सोलकढी झाली आहे, प्रॉन्स करी झाली आहे, पोळ्या झाल्या, भात झाला आहे. आता फक्त गरम गरम फिश फ्राय करून द्यायची. ते गरम गरम दिलेलंच छान वाटतं ना, ते भेटतं. एवढी भूक लागली सकाळपासून की म्हणजे फिश खाणार. सो ब्रेकफास्ट पण स्किप केला सगळ्यांनी. आता फिशच. आता बाबांची रिॲक्शन घेणार आहे. रिॲक्शन द्या, कसं आहे? छान आहे. छान आहे. छान. आमटी कशी आहे? छान. आमची उत्तम. उत्तम आमटी उत्तम. प्रॉन्स बघा कसे होत आहे. आणि हे माझं ताट बनत आहे. वा वा. सोलकढी केली आहे, आमटी केली आहे, पॉपलेट and prawns is also there. कसं झालंय? मस्त. काय म्हटलं? प्रॉन्स करी, पॉपलेट फ्राय मस्त. खरं? 2 hours later. येस. सो आता जस्ट मी झोपून उठली आहे आणि ऑलरेडी इव्हनिंग झाली आहे. बिकॉज फिश वॉज सो हेवी की सगळेच आम्ही झोपलेलो. पण थोडंसं डायजेस्ट वगैरे झालं होतं. सो आय थॉट की थोडंसं असं काही लाईटच करते आता मी जेवण. आणि ॲक्च्युली मी जेवण नाही करणार आहे, एक स्नॅकच करणार आहे. आणि माझ्याकडे ते नव्हतं बिकॉज मोस्टली मी ठेवत नाही घरी. बिकॉज अगर मी घरी ठेवणार सो माझी खाण्याची इच्छा होणार आणि मी मोस्टली अवॉइड करते खाणं. सो खूप टायमानंतर माझी इच्छा झाली. सो मी म्हटलं की लेट्स गो फॉर इट. अगर इच्छा झाली तर खाऊया. सो मी ब्लिंकिटवरून मॅगी ऑर्डर केली. येस. सो मी ब्लिंकिटवरून मॅगी ऑर्डर केली आहे बिकॉज मला फार जास्त क्रेविंग होत होती. मॅगीची मी दिवानी आहे. बट आता जेवढेही रिस्ट्रिक्शन्स येतात ते हेल्थ इश्यूज येतात ते सो मी त्यामुळे घरी ठेवत नाही. बट मला कंट्रोल झालं नाही. सो मी ब्लिंकिट केलं आणि आता घरी आलं आहे. सो तुम्हाला कळलंच असेल आता मी काय करणार आहे. सो मी आज काही जेवण करणार नाही, आज मी मॅगीच खाणार आहे. येस. सो प्रिपरेशन तर झाली माझी मोस्टली. आणि आय गेस आय टेक 2 क्यूब्स बिकॉज अभी यही खाना है मेरा. सो मी क्यूब्स घेणार आहे आणि इथे मी कांदा, मिरची आणि मी गार्लिक ठेचून घेतलं आहे. यात गार्लिक बिकॉज थोडंसं गार्लिकी फ्लेवर मला फार आवडतं बिकॉज ते खूपच असं शेजवानसारखं फ्लेवर देतं. सो आता कढई ठेवली आहे. ओके. सो मॅगी रेडी आहे. डेफिनेटली नॉट इन 2 minutes. जसं म्हणतात की मॅगी इन 2 minutes. डेफिनेटली नॉट.
मला 1 मिनटं यावर बोलायचं आहे. ॲक्च्युली आय नो हे व्लॉग मुलं पण बघतील, मोठे बघतील तर नो इश्यू, बट मुलं बघतील, सो त्यांच्यासाठी मला हे त्यांना सांगायचं आहे की हे मॅगी इज नॉट समथिंग की मी त्याला सपोर्ट करते, बट समटाईम्स आम्हाला क्रेविंग्स होतात, सो दॅट्स वाय आम्ही मॅगी खातो. बट दॅट डझंट मीन की तुम्ही खायला पाहिजे. मॅगी इज नॉट हेल्दी, ॲक्च्युली इट्स नॉट हेल्दी, बट इट्स जस्ट दॅट की समटाईम्स असं इच्छा होते खायची, राईट. हा व्हिडिओ दाखवला तर त्यांना असं वाटेल की मोठे खाऊ शकतात तर आम्ही का नाही खाऊ शकत. इट इज डेफिनेटली नॉट दॅट केस. आम्ही पण नाही खात, म्हणजे मी तर मोस्टली अवॉइड करते मैदा, बट मुलांसाठी हे स्पेशली आहे की नेहमी नका खाऊ. कधी कधी खा, 1 in 2 months इज ओके, बट नेहमी नका खाऊ. सो हे नक्की तुम्ही बघा, बिकॉज मुलं ब्लॉग बघतात आणि मग पेरेंट्सच्या मागे लागतात की आम्हाला पण खायचं आहे, आम्हाला पण खायचं आहे. सो इट्स नॉट एट ऑल गुड. तुमच्या हेल्थसाठी हे बिलकुल चांगलं नाही आहे. सो आम्ही आता मोठे झालो आहे, आम्ही कधी कधी खातो, तो इट्स ओके. आम्हाला पण लहानपणी आमची आई मना करायची तेव्हा मला राग यायचा, बट ते तुमच्याच हेल्थसाठी आहे. सो हे नक्की आईबाबांचं तुम्ही ऐका. तुम्ही हेल्दी जे आईबाबा घरी बनवतात ते तुम्ही खा. माझं रेडी आहे, मी माझं खाते. सो चलो, दिस इज गोइंग टू बी माय फन फ्रायडे फॉर शुअर. 1 hour later. ओके, सो मस्त झालं मॅगी खाऊन, माझं फुल ऑन रिलॅक्स झाली आहे मी. मस्त होता आजचा दिवस, फुल फिश डे होता, मग त्याच्यानंतर मॅगी खाल्ली. सो इट वॉज ॲब्सल्युटली फन. सो इट वॉज ॲक्च्युली माय फन फ्रायडे. ॲक्च्युली म्हणजे अ गुड वेलकम टू दिस वीकेंड. बेस्ट होतं यार, खूपच बढिया झालं. आणि व्लॉग पण मस्त झाला माझा. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. मी तर फुल ऑन एन्जॉय केला आजचा दिवस. सो येस, तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस, आणि भरपूर प्रेम द्या, बिकॉज पोस्टिंग तर होतच राहणार आहे, पण तुमचं प्रेम मला अजून अजून हवं आहे. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.